तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, जे केवायसी करत आहेत पण त्यांना एक मोठी प्रॉब्लेम येत आहे की त्यांना OTP येण्यास विलंब होत आहे किंवा OTP जो आहे तो अजून येतच नाही। आता तर केवायसी करताना ज्या अडचणी आहेत, आता लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी पूर्ण करावी लागणार आहे हे निश्चित आहे, कारण की सरकारने जाहीर केलं आहे। परंतु जे वेबसाईट आहे ते वेबसाईट पण सर्व्हर जो आहे तो कधी काम करते कधी नाही करत, म्हणजे कधी चालते वेबसाईट तर कधी नाही चालत। तर काही जणांना OTP येते, काही जणांना येत नाही, तर काही जणांच्या मोबाईलमध्ये एरर दाखवते। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी केवायसी जे करताना मोठ्या प्रमाणात आता अडचणी येत आहेत। तर आता OTP येण्यात जे अडचण होत आहे, आता लाडकी बहीण योजनेसाठी अनेक अडचणी येत आहे। त्यामधली सर्वात मोठी अडचण म्हणजे OTP। जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक टाकता, आधार क्रमांक टाकता, तेव्हा तुम्ही OTP वरती क्लिक करता पण तुमचा OTP तुमच्या मोबाईलवरती येतच नाही। तर ही जी अडचण आहे तर ही खूप मोठी अडचण आहे। यावर आता सरकार काय तोडगा काढते हे पाहण्याचे आता खूप गरजेचे आहे। आता लाडकी बहीण योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी आता केवायसी पूर्ण कशी कराल तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर सुरुवात करतो आजच्या या नवीन व्हिडिओला। आता लाडक्या बहिणींनो, केवायसी करताना जे फेक वेबसाईट आहे, गुगलवरती अनेक वेबसाईट सर्चमध्ये येत असतात। जर फेक वेबसाईटवर तुम्ही क्लिक न करून जे गव्हर्नमेंटची प्रॉपर वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करा। आता लाडकी बहीण योजनेच्या जर 1500 रुपये तुम्हाला मिळवण्यासाठी राज्य सरकारने ही नवीन आता केवायसी लागू केलेली आहे, बंधनकारक आहे। पती आणि वडिलांचे केवायसी करणे खूप आता बंधनकारक आहे। आता त्याच्यावर आपण जाणून घेऊया। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची केवायसी करत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे, कारण की ज्या अनेक फेक वेबसाईट आहेत त्या फेक वेबसाईटवरती क्लिक न करा, कारण की ज्या बोगस वेबसाईट आहेत त्या समोर आल्या, त्या गुगल सर्चमध्ये आलेल्या आहेत। आता त्यामुळे सरकारची ही वेबसाईट नसून ते फेक वेबसाईट आहेत, त्यामुळे यावर कुणीही तुम्ही चुकून क्लिक करू नका। जे गव्हर्नमेंटची वेबसाईट राहते त्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करा। आता यामुळे बघा काय होते, आता लाडक्या बहिणींना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे का, की त्यासाठी 2 महिन्यांची मुदत ठेवण्यात आली आहे। पण आता केवायसी करताना फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती, जी वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in, ही वेबसाईट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही केवायसी पूर्ण करा। पॉईंट नंबर आहे, त्याच्यानंतर गुगल केवायसी करण्याच्या अनेक फेक वेबसाईट देखील समोर आल्या आहेत, त्यापैकी अनेक अवेलेबल आहेत। आता बघा, ज्या आहेत पण सरकारची वेबसाईट नसून त्या वेबसाईट नसून तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो, त्यामुळे केवायसी करताना काळजीपूर्वक लक्ष द्या। आता बघूया, या योजनेसाठी केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत, त्यात काही जणांचा OTP येत नसल्याचे समोर आलेले आहेत। पण आता सरकार यावर नेमकं काय तोडगा काढते ते आपण जाणून घेऊया। केवायसी करतानाच्या अडचणी काय आहेत? लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी पूर्ण करणं लागणार आहे, हे बंधनकारक आहे सर्वांना। परंतु लाडकी बहीण योजनेची जे वेबसाईट आहे ते ठप्प झाल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण केवायसी एरर येत आहे। बरोबर आहे, केवायसी एरर येत आहे, तर काही जणांना OTPच नाही येत आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी केवायसी तरी कशी करायची हे मोठ्या प्रमाणात प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। आता यासोबतच केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार नंबर बंधनकारक आहे, परंतु असे बरेच लाभार्थी आहेत की त्यांना पती नाही किंवा वडील देखील नाही, त्यामुळे त्यांनी आधार क्रमांक टाकायचा कुणाचा हा प्रश्न त्या महिलांच्या मनामध्ये पडलेला आहे। आता केवायसी करताना आधार नंबर कुणाचा टाकायचा हा प्रश्न खूप मोठा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। OTP येण्यास अडचण। आता लाडकी बहीण योजना केवायसी करण्यासाठी बघा, केवायसी प्रॉब्लेम अनेक अडचणी येत आहे, त्यामुळे अनेक जणांना OTP येत नसल्याचं समोर दिसून येत आहे। आता यावर सरकार नेमकं काय तोडगा काढते ते आता पाहणे गरजेचं आहे। आता त्याच्यानंतर बघा, आता केवायसी कशी पूर्ण करायला हा महत्त्वाचा पॉईंट आहे सर्वात। त्याच्यानंतर आपण जाणून घेऊ प्रॉपर पॉईंट आहे, सर्वांनी लक्ष द्या। जे केवायसी आपल्यासोबत करणार आहेत त्यांनी आपले मोबाईल सुरू करून घ्या, प्रॉपर योग्य नेटवर्कमध्ये राहा, त्याच्यामध्ये तुम्हाला होऊन जाईल। आता बघा, आता आपण केवायसीला सुरुवात करणार आहोत। बघा, आता केवायसी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बघा वेबसाईट सांगतो, ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट सर्च करा। सर्च केल्यानंतर मुखपृष्ठावर असलेल्या जो तुमचा होम पेज आहे त्यावर केवायसी बॅनरवर क्लिक केल्यास तुम्हाला केवायसी फॉर्म उघडेल। बघा, वेबसाईट उघडल्या त्याच्यानंतर होम पेजवर केवायसी जो बॅनर राहते त्याच्यावर क्लिक करा। आता क्लिक केलं त्याच्यानंतर ओपन झाला। बघा, त्याच्यानंतर काय करा, त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका। बघा, आधार क्रमांक टाका आणि पडताळणीसाठी तिथं जो कॅप्चर कोड लिहिलेला असतो तो कॅप्चर कोड तिथं नमूद करा, फिल करा, लिहा, जसंच्या तसं लिहा, चुकी नाही झाली पाहिजे। लिहिलं त्याच्यानंतर आता
बघा त्याच्यानंतर काय सेंड OTP, बघा सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. बघा त्या बटनावरती क्लिक केला त्याच्यानंतर लाभार्थ्याचा आधार लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. ज्याचा आधार क्रमांक जो लिंक राहील मोबाईल नंबरला त्याच्यावरच OTP जाणार. बघा आता त्याच्यावर OTP झाला. आता तो OTP गेल्यानंतर तिथं सबमिट बटन राहते, त्या सबमिट बटनावर क्लिक करा. क्लिक केला. आता त्याच्यानंतर यावर काय होते, यावर प्रणाली तपसेल की लाभार्थ्याची KYC आधीच झालेली आहे की नाही हे तपासणी होईल. आता त्याच्यानंतर बघा जर तुमची KYC आधीच झाली असेल तर पूर्ण KYC आधीच पूर्ण झाली असेल तर असा संदेश दिसेल. त्याच्यानंतर तुमची जर KYC पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांकावर तुमचा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल. बघा पहिले तुमची पात्रता तपासेल, तुम्ही या यादीमध्ये बसणार की नाही, कारण की अनेक महिला या योजनेचा लाभ उचलत आहेत, या पात्रते निकषमध्ये ते बसत पण नाही, तर तुमचे तपासली जाईल. आता बघा जर आधार क्रमांक तुमचा पात्र यादीत असेल तर तुम्ही पुढच्या टप्प्याला तुम्हाला जाता येईल. आता त्याच्यानंतर येते की यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणीसाठी कॅप्चर कोड नमूद करावा. तिथं कॅप्चर कोड राहते तिथं टाका. त्याच्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. बघा OTP तुमचा मोबाईल क्रमांक जो आधार क्रमांकाला लिंक राहील त्याच्यावरती येऊन जाईल. आता तो OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. केला क्लिक. आता त्याच्यानंतर काय ते त्याच्यानंतर आपला लाभार्थ्याला जात प्रवर्ग निवडावा लागेल. तुम्ही कोणत्या जातीच्या SC OBC जे तुमची जात असेल ते तुमचा प्रवर्ग तुम्हाला निवडावा लागेल. त्याच्यानंतर खालील दिलेली बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्या लागतील, म्हणजे तिच्या टिकचा ऑप्शन येईल तिथं तुम्ही योग्य ते माहिती वाचून टिक करून घ्या. त्याच्यानंतर पॉईंट येते माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग, बघा शासकीय विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. बघा हा एक पॉईंट आहे. आता त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. वरील बाबीची नोंद करून चेक बॉक्सवर तुम्ही क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. आता जर तुमची योग्य पद्धतीने हे माहिती बरोबर असेल, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला शेवटी सक्सेस म्हणून ऑप्शन येईल. सक्सेस तुमची KYC पडताळणीसाठी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला ऑप्शन येईल. तर हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केली. म्हणजे अनेकांना जिथे साईट एरर दाखवत आहे, कुणाच्या मोबाईलमध्ये OTP नाही येत आहे, कुणाच्या मोबाईलमध्ये साईटच ओपन नाही होत आहे, असे अनेक प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात. पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलो की KYC साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची. हा व्हिडिओ पाहून तुम्ही सोबत आपल्यासोबत KYC करू शकता कशा पद्धतीने करायची. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा, कारण की सर्वपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि सर्वांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आणि समोर जे वाढीव जो मिळणार आहे तो पण हप्ता तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.